मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत द लीन स्टार्टअप या पुस्तकाची। त्या पुस्तकाचे लेखक आहेत एरिस रीस आणि या संपूर्ण पुस्तकाची चॅप्टर वाइज बुक समरी आपण मराठीतनं शिकून घेणार आहोत। चॅप्टर नंबर 1, स्टार्टअप म्हणजे काय। लेखक स्टार्टअप म्हणजे फक्त IT किंवा सिलिकॉन व्हॅली पुरते मर्यादित नसून कुठलीही नवकल्पना असलेली संस्था ही स्टार्टअप असते असं सांगतात। स्टार्टअप ही अनिश्चिततेमध्ये निर्माण होणारी एक संस्था आहे। चॅप्टर नंबर 2, स्टार्टअपची मूळ शिस्त। स्टार्टअपमध्ये योजनांपेक्षा अधिक गरज असते ती फ्लेक्झिबल मॅनेजमेंटची। स्टार्टअप हे एका प्रकारचं व्यवस्थापन आहे, लवचिकता आणि डेटा आधारित। चॅप्टर नंबर 3, व्हॅलिडेटेड लर्निंग म्हणजे वैध शिक्षण। उद्योगपती म्हणून आपलं ध्येय असतं ते म्हणजे शिकणं आणि तेही मोजता येण्यासारखं म्हणजे व्हॅलिडेटेड लर्निंग। प्रत्येक चाचणीमधून तुमचं उत्पादन आणि ग्राहक यांच्याबाबत ठोस काहीतरी तुम्ही शिकलं पाहिजे। चॅप्टर नंबर 4, बिल्ड, मेजर आणि लर्न सायकल म्हणजे काय तर बनवा, मोजा, शिका आणि पुन्हा सुधारणा करा। ही स्टार्टअपच्या विकासासाठी असलेली सर्वात महत्त्वाची एक सायकल आहे। सतत प्रयोग आणि सुधारणा यामुळे तुमचं उत्पादन योग्य दिशेने वाढतं। चॅप्टर नंबर 5, MVP म्हणजे मिनिमल व्हायबल प्रॉडक्ट। तुमचं उत्पादन पूर्णपणे तयार होईपर्यंत वाट बघू नका। त्याचा प्राथमिक आणि कमी खर्चाचा अवतार लवकरात लवकर बाजारात आणा। त्याला MVP म्हणजे मिनिमल व्हायबल प्रॉडक्ट असं म्हणतात। हे लॉन्च करून तुम्ही ग्राहकांचा अनुभव घ्या आणि त्यानुसार पुढची पावलं ठरवा, त्यामध्ये सुधारणा करा। चॅप्टर नंबर 6, मोजमाप म्हणजे इनोव्हेशन अकाउंटिंग। स्टार्टअपसाठी पारंपरिक आर्थिक मोजमाप अपुरा आहे। त्याऐवजी मोजण्यासाठी वेगळ्या टप्प्यांची गरज आहे। त्यामध्ये तुम्ही MVP लॉन्च करू शकता, ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेऊ शकता आणि त्यामध्ये सुधारणा करू शकता। नवीन प्रयोगाचं मोजमाप करायला स्वतःचं वेगळं अकाउंटिंग पद्धत असणे आवश्यक आहे। चॅप्टर नंबर 7, पिवोट ऑर प्रिझर्व। जर डेटा दाखवत असेल की तुमचं उत्पादन योग्य दिशेने नाही तर पिवोट म्हणजे पूर्णतः नवीन दिशा घ्या। डेटा आधारे वेळेवर दिशा बदलणं म्हणजे स्मार्ट स्टार्टअप। चॅप्टर नंबर 8, बॅचिंग। अनेक मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर बदल करत असतात, पण लेखक सांगतात की लहान आणि सातत्यपूर्ण बदल जास्त उपयोगी ठरतात। छोटा सुधारणा करा, सतत चाचण्या घ्या। चॅप्टर नंबर 9, इंजिन्स ऑफ ग्रोथ। लेखक यामध्ये 3 ग्रोथ इंजिन्स सांगतो। नंबर 1, व्हायरल, ग्राहक इतरांना आकर्षित करतात। नंबर 2, स्टिकी, ग्राहक टिकून राहतात आणि नंबर 3, पेड जाहिरातीतून तुम्हाला ग्राहक मिळतात। तुमचं उत्पादन कोणत्या ग्रोथ इंजिनवरती चालतं आहे हे ओळखा। चॅप्टर नंबर 10, नवकल्पना व्यवस्थापन म्हणजेच इनोव्हेशन कल्चर। स्टार्टअपमध्ये चुका स्वीकारून नवीन गोष्टी करण्याचं वातावरण असावं लागतं। संस्कृती ही सतत सुधारणा, शिकणं आणि स्वीकार यावर आधारित असावी। चॅप्टर नंबर 11, अंतिम विचार। शेवटी लेखक सांगतात की सतत नवीन उत्पादन, प्रयोग, ग्राहक संवाद आणि मोजमाप हाच यशाचा मार्ग आहे। स्टार्टअप म्हणजे सतत चालणारा प्रयोग आहे। द लीन स्टार्टअप हे पुस्तक तुम्हाला स्टार्टअप सुरू करताना कमी खर्चात लवकर आणि डेटा आधारित निर्णय घेऊन यशस्वी होण्यासाठी मदत करेल। ह्याच्यातला मुख्य सूत्र मात्र लक्षात ठेवा, बिल्ड, मेजर, लर्न अँड रिपीट। हे पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।